एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंना निवेदन दिलेलं आहे। आज ही भेट ठरवण्यात आलेली होती आणि राज ठाकरेंची भेट एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे। आणि याच बाबतीत संदीप देशपांडे सध्या बोलतायत, थेट जाऊया। केले किस्से सांगून काय जेनजी त्यांच्याबरोबर येणार नाहीत। त्यांच्या ज्या मूळ समस्या आहेत पेपर फुटीच्या संदर्भातल्या त्याच्यावर तुम्ही भाष्य करायला पाहिजे। नंतर आपण आज हा विषय आहे एमपीएससीचा, आज त्याच्यावर बोलू। त्याच्यावर संजय नाईक बोलतील त्याच्यावर। अनेक विद्यार्थी असो कंत्राटदार असो हे नेहमी सगळे जे ते राज ठाकरेंना बघा, आज महाराष्ट्रामधला सर्व मराठी माणूस हा सन्मान्य राजसाहेबांकडे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत असतो आणि आमच्याकडनं जी शक्य होईल ती सर्व मदत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून करत असतो। जे प्रश्न सरकारच्या द्वारे सोडवले पाहिजे ते शिवसेनेवर सोडवले जातात, इथून नंतर पत्र गेल्यानंतर सरकारला जाग येते। नाही, मला असं वाटतं याच्या संदर्भात आता साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि निश्चितपणे या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे उभी आहे। उद्या जर याच्यावर कुठली कारवाई झाली नाही आणि त्यांनी आंदोलन करायचा निर्णय घेतला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही 100% त्यांच्या पाठीमागे सन्मान्य राजसाहेब उभे राहतील। एक इंग्लिश सर काय नाही सर चलो एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।